वळूयात आपण आता पुढच्या बातमीकडे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय निश्चित असून जनता विरोधकांना चांगलाच धडा शिकवेल असा विश्वास भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी बोलून दाखवलेला आहे। माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केलं। शेलार यांनी जागा वाटपाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे, तर शेलारांसह अमित साटम आणि राहुल शेवाळ यांनी नवाब मलिक यांना विरोध दर्शवलाय। नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा सूर तिघाही नेत्यांनी लावल्यानं चर्चांना मात्र उधाण आलं आहे। भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली। आमचे अध्यक्ष नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहे, त्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आम्ही युती करू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही। नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत। जशी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य, आम्ही पण नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य करत नाही। आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती। त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाहीये। जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असेल। आशिष शेलार आणि अमित साटमांनी नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीला नकार दिल्यानं राजकीय वर्तुळामध्ये मात्र खळबळ उडाली आहे। यावर प्रतिक्रिया देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी मात्र भाजपला टोला लगावलाय। 2-4 भाजपचे लोक काही बोलले म्हणजे महायुतीवरती लगेच परिणाम होत नाही असं म्हणत चव्हाणांनी शेलार आणि साटम यांच्या विधानाला महत्त्व देण्यास थेट नकार दिला। लोकांच्या बोलण्यानं महायुतीवरती परिणाम होणार नाही असं स्पष्ट करत त्यांनी युती कायम राहणार असल्याचे संकेत दिले आणि यामुळे मलिकांच्या समावेशावरून महायुतीमध्ये मतभेद चव्हाट्यावर आल्याचं चित्र दिसतंय। अमित साटम इतके मोठे नेते नाहीत की त्यांच्या सांगण्यावरनं महायुती बनेल आणि त्यांच्या सांगण्यावरनं महायुती तुटेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती ही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतात, त्याच्याबद्दलचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतात। अमित साटम काय बोलतात त्याचं आम्ही फारसं महत्त्व देत नाही। आमची महायुती ही तिन्ही पक्षाची पुढे कशी जाईल यासाठीचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे नेते घेतील। अमित साटमला कदाचित अशी विधानं करून निवडणूक वेगळ्या वळणावर घेऊन जायची असेल म्हणून अशा पद्धतीचे विधानं त्यांच्याकडनं केले जात आहेत। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे युतीसाठी प्रस्ताव गेलेला नाही। तर सूरज चव्हाणांनी अक्षरशः भाजपला टोला लगावल्याचं आपण पाहिलेलं आहे की भाजपचा आणि मलिकांना नकार आहे, तर राष्ट्रवादीच्या डोक्याला मात्र ताप असल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। कारण भाजपनं थेटपणे मलिकांच्या नावाला विरोध केलेला होता आणि राष्ट्रवादीनं त्यानंतर आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे। आशिष शेलार आणि अमित साटमांनी नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीला नकार दिल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली। यावर प्रतिक्रिया देत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी मात्र भाजपला टोला लगावलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।